नमस्कार, स्वागत आहे तुमच्या एस पी मराठी चॅनलवरती. जर अजूनही तुम्ही एस पी मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मला लवकरात लवकर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. तर मित्रांनो, आता सरकार देणार आहे तुम्हाला घरकुल सोबत जागा फ्री. यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे की यामध्ये काही ठराविक लाभार्थ्यांनाच घरकुलासाठी जागा दिली जाणार आहे. तर तुमचा नंबर या जागेसाठी लागू शकतो का, याबद्दलची पूर्ण माहिती आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. चला तर मग बघूया की यामध्ये आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया की राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनेला गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महाआवास अभियान 2024-25 हे राज्य सरकारच्या माध्यमातून यासाठी आता मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला जर घरकुलासाठी जर जागा नसेल, घर बांधण्यासाठी जागा नसेल, तर आता तुम्हाला जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे, ते पण शासनामार्फत. तर विकास विभागाअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून 1 जानेवारी 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही किंवा त्यांना जागाच नाही कुठे पण, अशा लाभार्थ्यांना एकही रुपया न भरता तुम्हाला जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर यामध्ये पहिल्या नंबरचा पॉईंट असा आहे की घरकुल योजनेसाठी म्हणजे भरपूर असे उपक्रम राबवले जातात ज्यामध्ये आपल्याला विविध प्रकारातून घरकुल भेटतं. जसं की प्रधानमंत्री आवास योजना, परत राज्य सरकारची यामध्ये रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, परत पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, परत अजून अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, परत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, मोदी आवास घरकुल योजना, या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनाची एकदम चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करण्यासाठी या ठिकाणी जो नवीन महाआवास अभियान सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर आता हा जो निर्णय आहे तो 1 जानेवारी 2025 ते 10 एप्रिल 2025 या 100 दिवसाच्या कालावधीत हे आवास अभियान 2024-25 राबवण्याची मान्यता दिलेली आहे. परत एकदा ध्यानात ठेवा की 1 जानेवारी 2025 ते दिनांक 10 एप्रिल 2025 पर्यंत आता यामध्ये पहिला उपक्रम सांगण्यात आलेला आहे. ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही, अशा लाभार्थ्यांना विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे, असा स्पष्टपणे उल्लेख या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे. आपण व्यवस्थित समजून घेऊया. बघा, पहिल्याच यामध्ये असा पॉईंट आहे की ज्यांना जागा नाही घर बांधण्यासाठी, तर अशा सर्व ग्रामीण गरजू पात्रांना घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना आहे. तर ती योजना म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजना. तर ही शासनीय जागा विनामूल्य उपलब्ध करून देणारी ही योजना आहे. ग्रामीण भागातील अतिक्रमण नियमांना कमी करण्याची योजना म्हणजे नियमांना कुलूम करण्याची योजना व इतर यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. मित्रांनो, ज्या गावामध्ये शासकीय जागा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी घरकुल जागा खरेदी करण्यासाठी 1,00,000 रुपयेचा अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुमच्या गावामध्ये जर शासकीय जागा उपलब्ध नसेल तर तुम्हाला यासाठी 1,00,000 रुपये दिलं जाणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळ निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. तर तो मंत्रिमंडळ निर्णय या ठिकाणी बघा, स्पष्टपणे तुम्ही समजून घेऊ शकता की 1 जानेवारी 2024 रोजी हा मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेला आहे. यासाठी योजना जी राबवली जाते ती म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजना. तर जे लोक भूमिहीन आहे, ज्या लोकांना जागा नाही, तर अशा लोकांना 1,00,000 रुपयांचं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. ठीक आहे. तर पूर्वी यामध्ये 50,000 रुपयांची मदत दिली जात होती, पण आता यामध्ये वाढ करून तुम्हाला 1,00,000 रुपयांचं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. तर तुम्ही हे लक्षात घ्या की जर तुम्हाला जागा नसेल घरकुल बांधण्यासाठी, आता सरकार तुम्हाला जागा सुद्धा देणार आहे. त्यामुळे तुम्ही थोडंसं फास्टमध्ये हे जे काम आहे, यासाठी जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते त्वरित तुम्ही जमा करा. तुमच्या जे ग्रामपंचायत वगैरे असणार त्यासाठी तुम्ही थोडा संवाद साधा. तर आता हे जे अर्थसहाय्य आहे, जर तुम्हाला घरकुल मिळालेलं असेल, कोणत्याही योजनेअंतर्गत मिळालेलं असेल, तर तुम्हाला घरकुलासाठी जागा उपलब्ध आता होणार आहे. तर हे लक्षात घ्या की राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागात, तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी दिले जाते. तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत
पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी 50,000 रुपयांवरून अर्थसहाय्य 1,00,000 रुपये करण्यात आलेला आहे. हा निर्णय झालेला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून आपल्या गावातील एखादा लाभार्थी घरकुल मिळालेलं असेल परंतु जागा नसल्यामुळे तो वंचित राहत असेल, तर अशा लाभार्थ्यांना नक्की फायदा होईल आणि तुम्हाला सुद्धा स्वतःला यासाठी नक्की फायदा होऊ शकतो. तर घरकुल तुमच्या नावाने भविष्यात आलं असेल, पण तुम्हाला जर घर बांधण्यासाठी जागा नसेल, तर तुम्हाला 1,00,000 रुपयाचं अर्थसहाय्य मिळतं. जर जागा आपल्या गावामध्ये शासकीय असेल, तर विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर यासाठी तुम्हाला आपल्या गावातील जे काही सरपंच असेल किंवा ग्रामसेवक असेल त्यांना भेटायचं आहे आणि पंडित उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजना याबद्दल त्यांना माहिती विचारायची आहे किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन याबद्दल सुद्धा तुम्ही चौकशी करू शकता. आणि हे जे दोन्ही शासन निर्णय आहेत, एक तर ती मंत्रिमंडळ एकसाठी तर ती मंत्रिमंडळामध्ये निर्णय सुद्धा झालेला आहे. तर मित्रांनो, आज इथेच आपण थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.